नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। नाशिक येथे 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा झाला असून त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या मर्जीतले बिल्डर 800 कोटींचे लाभार्थी आहेत असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता। यावर आता शिवसेनेच्या नाशिकच्या पदाधिकाऱ्यांकडून संजय राऊत यांच्यावर पलटवार करण्यात आलाय। ठाकरे गटाचे नगरसेवक सुधाकर बडगुजर व खासदार संजय राऊत यांनी संगनमताने नाशिक महानगरपालिकेमध्ये घोटाळा केल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी केलाय। तर पालिका प्रशासनाने भूसंपादन करणाऱ्या जमिनीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते असे भाजप नेते गणेश गीते यांनी म्हटलंय। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। मनोज जरांगे पाटील राज्याच्या दौऱ्यावर असतानाच दौरा अर्धवट सोडून छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत। अशक्तपणा जाणवत असल्याने जरांगे पाटील रुग्णालयामध्ये दाखल झाल्याची माहिती आहे। दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे। मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी आपण त्यासाठी पुन्हा आंदोलन सुरू करणार असल्याचे जाहीर केले। 4 जून पासून जालन्यात आमरण उपोषणाला बसणार असून 8 मे रोजी शेजारील बीड जिल्ह्यातही मोठा मोर्चा काढणार असल्याचं त्यांनी जाहीर केले। कुलस्वामिनी श्री तुळजा भवानी देवीच्या मंदिरात 8,45,97,000 रुपयांचा दानपेटी घोटाळा झाला। त्यात अनेक सनदी अधिकारीही गुंतले आहेत। म्हणूनच प्रशासन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे। या घोटाळ्याचा तपास बंद करण्याचा शासनाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने आता रद्द केलाय। तसेच चौकशी समितीने दोषी ठरवलेल्या सनदी अधिकाऱ्यांसह लिलावदार, मंदिर कर्मचारी, विश्वस्त अशा 16 दोषींवर फौजदारी दाखल करण्याचे आदेश दिले आहेत। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केली जात आहे। निर्धारित वेळेत फौजदारी गुन्हे दाखल न केल्यास हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। या निवडणुकीत मोठं यश मिळवून आगामी विधानसभा निवडणुका देखील आम्ही एकत्रित लढू आणि जास्तीत जास्त जागा जिंकू असा विश्वास भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गेल्या निवडणुकीवेळी राज्यात भाजप शिवसेना युतीने 41 जागा जिंकल्या होत्या। यावेळी महायुती तेवढ्या जागा निश्चित जिंकेल। तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि अन्य मित्र पक्ष महायुती म्हणून एकत्रित लढू असंही ते पुढे म्हणाले आहेत। कल्याणमधून वंचित बहुजन आघाडीने मिलिंद कांबळे यांना उमेदवारी दिली होती। मात्र त्यांच्याकडील एबी फॉर्म चोरून दुसऱ्याच मिलिंद कांबळे नावाच्या व्यक्तीने कल्याणमधून वंचितचा उमेदवारी अर्ज दाखल केला। वंचितमधील हा वाद आता चव्हाट्यावर आला असून अगोदर उमेदवारी गेली, आता वंचितच्या कार्यकर्त्यांकडून मिलिंद कांबळे यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे। कल्याणमधील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यास वंचितच्याच कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे। मंत्री छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे। यामुळे भाजपचे संकट मोचन गिरीश महाजन यांनी भुजबळ फार्म येथे दाखल होत छगन भुजबळ यांची भेट घेतली। या भेटीवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली आहे। गिरीश महाजनांकडे दूध, दही आणि लोणी खूप आहे। ज्यांना जिथे गरज पडली ते तिथे लोण्याची कटोरी घेतात आणि लोणी घेऊन दरवाजात पोहोचतात, अशी टीका त्यांनी यावेळी केली। लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी एकीकडे उद्धव ठाकरेंनी सभांचा धडाका लावलाय, तर दुसरीकडे पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील अंतर्गत नाराजी समोर आली आहे। पुण्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनामधील अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे दिले आहेत। आदित्य ठाकरेंना पत्र देत या सगळ्या कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत। पक्षांतर्गत गटबाजी आणि पदासाठी केलेली पैशांची मागणी या गोष्टींना वैतागून अनेकांचे राजीनामे दिल्याचं त्यांनी पत्रात म्हटलंय। संघाचं फडकं देशाचं निशाण होऊ शकत नाही, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती। यावरून आता महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली। हाच भगवा झेंडा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली। वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी याच झेंड्याखाली शिवसेना उभारली, पण उद्धव ठाकरेंना ते फडकं वाटतंय।
उद्धव ठाकरे थोडी जनाची नाही तर मनाची लाज उरली असेल तर भगवा ध्वज काय आहे हे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या शब्दात वाचा, असा सल्ला देखील त्यांनी दिलाय। दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 20 मे रोजी मतदान पार पडणार आहे। या पार्श्वभूमीवर 2 दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत। काल मनमाड येथील सभा आटोपून शरद पवार आणि जयंत पाटील हे नाशिकच्या एका हॉटेलमध्ये मुक्कामासाठी दाखल झाले। शरद पवार मुक्कामी असलेल्या हॉटेलला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भेट दिल्याचा दावा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे। यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अदानी अंबानी यांच्याबाबत केलेले वक्तव्य म्हणजे सेल्फ गोल होता। ही भ्रमित व्यक्तीची लक्षणं आहे। आपण जिंकत नाही, सत्ता निष्ठच चालली आहे याची जाणीव झाल्यामुळे पंतप्रधान मोदी हे व्यथित झाले आहेत। भाजपला यंदाच्या निवडणुकीत फार तर 250 जागांवर विजय मिळेल असे वक्तव्य काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले। निवडणुकीत हारजीत होत असते, पंतप्रधान मोदी यांनी पराभव स्वीकारला पाहिजे असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।